कोणत्याही कामाच्या सुरुवातीला यश मिळेल की नाही, ध्येय साध्य होईल की नाही याचा विचार करू नये. कारण कृतीचे यश किंवा अपयश हे माणसाच्या हातात नसते. महाभारतात श्रीकृष्णाने अर्जुनला हा सल्ला दिला होता की तू फक्त तुझे काम कर, फळाची इच्छा करू नकोस. धर्माप्रमाणे वागणाऱ्यांना यश नक्कीच मिळते. हे महाभारतातील एका घटनेवरून समजू शकते. श्रीकृष्णाने अर्जुनला समजावले की तू अजून चांगला प्रयत्न कर. दुर्योधनाला सर्व पांडवांना मारायचे होते, त्यामुळेच त्यांनी पांडवांना लक्षगृहात मारण्याची योजना आखली. कसे तरी लक्षगृहाच्या कटातून सर्व पांडव वाचले आणि वेश बदलून जंगलात राहू लागले. त्यावेळी राजा द्रुपदाने राजकुमारी द्रौपदीच्या स्वयंवराचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात पांडवही ब्राह्मणांच्या वेशात आले. स्वयंवरात श्रीकृष्ण देखील उपस्थित होते आणि त्यांनी सर्व पांडवांना ब्राह्मणांच्या रूपात ओळखले होते. स्वयंवरात अशी अट घालण्यात आली होती की योद्ध्याने ठेवलेल्या पाण्यात पाहिल्यानंतर छतावर फिरणाऱ्या माशाच्या डोळ्यावर निशाणा साधावा. जमिनीवर ही अट पूर्ण करणाऱ्या योद्ध्याशी द्रौपदीचा विवाह होणार होता. अर्जुन या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आला तेव्हा श्रीकृष्णाने त्याला माशाच्या डोळ्यात कसे लक्ष करायचे हे सांगितले. श्रीकृष्णाने अर्जुनला संपूर्ण पद्धत सांगितली. श्रीकृष्णाचे म्हणणे ऐकून अर्जुन म्हणाला की जर सर्व काही मलाच करायचे असेल तर तुझी काय गरज आहे. हलणारे पाणी स्थिर करा, जेणेकरून तुम्हाला लक्ष्य करण्यात अडचण येणार नाही. तुम्ही फक्त चांगले करण्याचा प्रयत्न करा. श्रीकृष्णाचे म्हणणे ऐकून अर्जुनने अधिक चांगला प्रयत्न केला आणि त्याने माशाच्या डोळ्यावर प्रहार केला. या घटनेचा धडा हा आहे की आपण सर्वतोपरी प्रयत्न केले पाहिजे. काम करत असताना परिणामांची इच्छा करू नये. निकाल आमच्या बाजूने लागला नाही तर निराशेला सामोरे जावे लागेल. जर तुम्ही तुमचे काम पूर्ण प्रामाणिकपणे केले तर तुम्हाला नक्कीच यश मिळेल. त्यामुळे हार मानू नका, लढत रहा. व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा.